नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गर्जे, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर. अरबांचे भौगोलिक विचार आपण पाहत आहोत. त्यामध्ये अल बैरुनी यांचे भौगोलिक विचार पाहत असताना यांचे जीवन परिचय पाहणे आवश्यक आहे. त्यामध्ये यांचे पूर्ण नाव हे अबू रेहान मोहम्मद असे असून काही इतिहासकारांच्या मते यांचा जन्म एका इराणी कुटुंबात 4 सप्टेंबर 973 रोजी उझबेकिस्तान म्हणजेच कठ या शहरामध्ये झाला. कठ हे अमुदर्या नदीच्या त्रिभुज प्रदेशातील प्रसिद्ध ख्वारिझम राज्याच्या राजधानीचे प्रसिद्ध शहर होते. ख्वारिझम क्षेत्रातील असल्यामुळे काही लोक अल बैरुनी यास अल ख्वारिझम नावाने ओळखत असत. वयाच्या 25व्या वर्षामध्ये याने कठ या शहरातच अबू नस्र मान्सूर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयाचा अभ्यास केला. अल बैरुनी यास मध्ययुगातील एक महान तज्ज्ञ म्हणून प्रसिद्धी प्राप्त झालेली होती, कारण खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, गणित, इतर नैसर्गिक शास्त्रे व वेगवेगळ्या भाषा विषयाचे ज्ञान त्यास होते. या तज्ज्ञाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी अतिशय कठीण परिश्रम घेतले होते. त्याने अनेक ग्रीक ग्रंथ यांचा अभ्यास केला होता. त्यास तुर्की, पार्शियन, रोमन या भाषांचा चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याला या भाषा येत होत्या. तर आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याने संस्कृत भाषा देखील अवगत केली होती. मुलतान, पेशावर, गझनी, काबूल या शहरात राहून त्याने खगोलशास्त्राचा अभ्यास केला. भारतातील उत्तरेकडील प्रदेशाचाही या तज्ज्ञाने प्रवास केला होता. या महान तज्ज्ञाने इसवी सन 1039 साली गझनी या ठिकाणी निधन झाला. अल बैरुनी विविध विषयावर लिखाण केले असून त्यामध्ये किताब अल हिंद, अल कानून अल मसूदी, अथर अल बगिया, तारीख अल हिंद, किताब अल सैदाना या ग्रंथाचे यांनी लेखन केले. या ग्रंथाबरोबरच पतंजलीच्या संस्कृत ग्रंथाचेही त्याने अरबी भाषांतर केलेले आहे, ज्यामध्ये भारत व चीन या 2 देशातील विस्तृत माहिती यांनी दिलेली आहे. त्याने भूगोल विषयाचे एकूण 27 ग्रंथ लिहिले. त्यापैकी 4 ग्रंथ नकाशाशास्त्रावर, 4 ग्रंथ भूसांख्यिकीवर, 4 ग्रंथ हवामानशास्त्रावर, तर उल्का, धूमकेतू यांचे सर्वेक्षण देखील यांनी केले होते. भूगोल विषयाच्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे या तज्ज्ञाने स्पष्ट केले होते. सूर्याचा परिणाम ऋतुनिर्मितीवर व चंद्राचा परिणाम भरती ओहोटीवर कसा होतो आणि रात्रीच्या प्रवासात दिशा व स्थान निश्चितीसाठी ताऱ्याचा उपयोग कसा करता येईल या संदर्भात यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासावर आधारित क्यूम अल मसूदी या ग्रंथाचे लिखाण यांनी केले. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी यांनी विचार मांडलेले आहेत. तसेच सूर्य चंद्राच्या गतीविषयी देखील यांनी लिखाण हे केलेले आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराविषयी मात्र यांनी चुकीची माहिती दिलेली आहे. त्या काळामध्ये ज्ञात नसलेल्या 84 ताऱ्यांचा व 12 तारका समूहांचा शोध या तज्ज्ञांनी लावला होता. खऱ्या अर्थाने अल बैरुनी हा प्रादेशिक भूगोलाचा देखील अभ्यासक होता. त्याने आफ्रिका व भारताचा अभ्यास करून माहिती नोंदवलेली आहे. आफ्रिकेच्या बाबतीत त्याने असे मत होते की या देशाचा विस्तार दक्षिणेकडे अधिक आहे. आफ्रिकेतील चंद्र पर्वताचा उल्लेख यांनी केला होता. हा पर्वत विषुववृत्ताजवळ असून तेथे नाईल नदीचे उगम क्षेत्र आहे. नाईल नदीला मोठे पूर येतात व त्या पुरासंबंधी त्यांनी वर्णन केलेले होते. या तज्ज्ञाने भारताच्या भूगोलाचे विस्तृत व सविस्तर वर्णन केले होते. तसेच भारताचा आकार, विस्तार, पर्वतरांगा, नद्या, पूर्व पश्चिम घाट, हवामान, राजकीय व सामाजिक परिस्थिती व या ठिकाणचे लोकजीवन या बाबींचे अचूक वर्णन केलेले आहे. त्याने भारताच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास केला होता. त्यामध्ये गीता, वेद, पुराण, वैष्णव धर्म, पतंजलीचे ग्रंथ इत्यादीचा यामध्ये समावेश आहे.
भारतीय उच्चवर्णीयांची भाषा सामान्यापेक्षा वेगळी आहे असे सांगून हिंदू धर्मातील जातींची उत्पत्ती, मूर्तिपूजा याबाबत यांनी व्याख्या केलेली आहे. सर्वसाधारणपणे सामान्य जनता मूर्तिपूजा मानणारे आहे, तर सुशिक्षितामध्ये मूर्तिपूजेचे प्रमाण कमी आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. एक साधारणपणे असे म्हणता येईल की हा तज्ज्ञ म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होता. तत्त्वज्ञान, धर्म, खगोलशास्त्र, भूगोल, भूगणित, भूरूपशास्त्र, औषधशास्त्र अशा विविध विषयाच्या क्षेत्रात त्याने महत्त्वपूर्ण कार्य केले होते. त्याच्या अभ्यासाची शास्त्रीय दृष्टी, अचूक निरीक्षण पद्धती व तात्कालीन ज्ञानापेक्षा श्रेष्ठ होती. म्हणूनच या तज्ज्ञाचे विचार व लेखन कार्य सर्व मान्य असे होते आणि यांनी भूगोलामध्ये आपली अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवून अत्यंत महत्त्वाची कामगिरी ही यांनी केलेली आहे.